महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या औचित्याने नाशिक शहराच्या आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत वेलनेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि रुग्ण केंद्रित सेवा या ध्येयाने हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल झालंय। उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर तरु जिंदल तसेच महाराष्ट्रातील नामांकित आरोग्यदूत व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ मुखरोग शल्य चिकित्सक डॉक्टर उल्हास वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले। हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संकेत ज्ञानेश्वर हगवणे, डॉक्टर तेजस लक्ष्मण काकडे आणि डॉक्टर गणेश पुंडलिक आहेर यांनी उपस्थितांचे स्वागत करत रुग्णालयाच्या संकल्पना व उद्दिष्टांविषयी माहिती दिली आहे। सदर हॉस्पिटल 60 बेडचे अद्ययावत रुग्णालय असून वातानुकूलित 20 बेडचे सुसज्ज आयसीयू, स्वतंत्र आयसोलेशन रूम्स, 4 अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, सर्व सोयींनी युक्त जनरल व स्पेशल रूम्स अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत। रुग्णालयात 24 तास तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध राहणार असून हृदयरोग विभाग, नवजात शिशु विभाग, ट्रॉमा केअर, ऑर्थोपेडिक्स व जॉइंट रिप्लेसमेंट, प्रोक्टोलॉजी व लेझर शस्त्रक्रिया, किडनी विकार व डायलिसिस, न्यूरोलॉजी व न्यूरोसर्जरी, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, पेडियाट्रिक सर्जरी, कर्करोग उपचार, मानसोपचार, एंडोस्कोपी व गॅस्ट्रोएंटरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी तसेच प्रगत लॅप्रोस्कोपी व दुर्बिणीद्वारे सांध्यातील शस्त्रक्रिया अशा विविध विभागांचा समावेश आहे। अद्ययावत स्ट्रायकर 1688 4K युनिटसह शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध असून आयुर्वेद व पंचकर्म, फिजिओथेरपी, स्ट्रेस टेस्ट, सोनोग्राफी, 2D इको, एक्स-रे, कलर डॉपलर सुविधा देखील येथे उपलब्ध आहे। तसेच पोषण व जीवनशैली सल्ला, वार्षिक हेल्थ पॅकेज, ब्लड बँक, सर्व प्रकारच्या मेडिक्लेम कॅशलेस सुविधा, 24 तास मेडिकल व पॅथॉलॉजी अत्यावश्यक सेवा व ॲम्ब्युलन्स सेवा, स्ट्रेचर लिफ्ट आणि सुसज्ज पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। लवकरच कॅथ लॅब व सिटी स्कॅन सुविधा देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संचालकांनी दिली आहे। तिसरा मजला नासा बिझनेस सेंटर, युगंधर पेट्रोल पंपासमोर, घाडगेनगर, मखमालाबाद रोड, नाशिक येथे स्थित हे रुग्णालय नाशिककरांसाठी अत्याधुनिक व सर्वसमावेशक आरोग्य सेवेचे नवे केंद्र ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ग्रो लाईफ वेलनेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ आहे। त्यानिमित्तानं आपण इथे सगळ्या आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याच्याबद्दल धन्यवाद। हे जे हॉस्पिटल आहे आपलं, त्याच्यामध्ये सगळ्या अद्ययावत सुविधा आहेत। हे हॉस्पिटल 60 बेड हॉस्पिटल आहे। त्याच पद्धतीने इथे 15 ते 20 बेडचा आयसीयू आहे आणि त्याच्यामध्ये स्वतंत्र विभाग पण आहे, जसं पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन आणि निगेटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशनचे स्वतंत्र कक्ष आहेत। त्याच पद्धतीने इथे प्रशस्त कॅबिन्स आहेत डॉक्टरांना ओपीडी काढण्यासाठी। वेल पार्किंग सुविधा आहे आपल्याकडे, जनरेटरचा बॅकअप पण पूर्णपणे आहे, ज्याच्यावर सगळ्या गोष्टी होऊ शकतात हॉस्पिटलच्या। तसंच 15 बेडेड आपल्याकडे स्पेशल डिलक्स रूम आहेत, जिथं सगळ्या सोयी सुविधा आहेत। तसंच ऑपरेशन थिएटर आहे, जे लॅमिनार पद्धतीने आहे। तसंच आपल्याकडे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, आर्थ्रोस्कोपी करण्यासाठी अद्ययावत स्ट्रायकर सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्जरी एकदम चांगल्या पद्धतीने करू शकतो। तर असं हे सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल आजपासून आम्ही तुमच्या सेवेमध्ये येत आहोत। डायरेक्टर ग्रो लाईफ वेलनेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे हॉस्पिटल आज आपल्या आपण त्याचं लोकार्पण करत आहोत। ते हॉस्पिटल हे ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांच्या मध्यभागी स्थित असून इथून पुढे ग्रामीण भागाकडे जाणारा जो 200 किलोमीटरचा रस्ता आहे, त्यासाठी एवढं सुसज्ज आणि सगळ्या सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल इथे कोणतंही नव्हतं। आपले नातलग, जीवलग आणि आजूबाजूच्या लोकांना जेव्हा हृदयाचा अटॅक यायचा, तीव्र झटके यायचे, त्याच्यामध्ये आपण खूप सारे चांगले लोक गमावले। त्यांच्यातून त्या गोष्टीतून धडा शिकून आपण त्यांच्यासाठी ही सुविधा ग्रामीण भागापर्यंत आणून पोहोचवलेली आहेत। चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणंही गरजेचं आहे आणि तज्ज्ञ डॉक्टर असणंही गरजेचं आहे। आज आपल्या हॉस्पिटलला अनेक तज्ज्ञ डॉक्टर असून कॅन्सरची ऑपरेशन पर्यंत आणि कॅन्सरची ट्रीटमेंट पर्यंत पासून तर हृदयाच्या ट्रीटमेंट पर्यंत, तर 2D इको, UAG या सुविधांनी अद्ययावत असं डायग्नोस्टिक सेंटर या सगळं एका रूफ अंडर येत आहे। आयसीयू, क्रिटिकल केअर मध्ये आपण डायलिसिस युनिट, CRRT, त्यातले त्यात निगेटिव्ह आयसोलेशन, इन्फेक्शन असलेल्या लोकांसाठी सेपरेट वॉर्ड याची सुविधा आपण करत आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
आपल्या ज्या समाजाशी आपण जुळले गेलो आहे त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत ही सुविधा आम्ही आणून पोहोचू शकलो याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला जी प्रेरणा दिली त्याच्यामुळे आपलं हॉस्पिटल इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि इथून पुढे आम्ही त्यांच्यासाठी काही ना काही कार्य करत राहू. या हॉस्पिटलच्या मार्फत अनेक सामाजिक कामं, या हॉस्पिटलच्या मार्फत अनेक आरोग्य रिलेटेड कॅम्प्स, आरोग्य रिलेटेड चेकअप्स आम्ही करत राहणार आहोत. आणि इथून पुढेही ज्यावेळेस एखादा माणूस अडचणीत असेल तर त्याला पहिला स्टॉप म्हणून आम्ही ग्रो लाईफ वेलनेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कायम 24 तास तुमच्या सेवेत उपलब्ध राहू. हॉस्पिटल हे मखमलाबाद रोड वरील न्यासा बिल्डिंग कॉम्प्लेक्स याच्यामधल्या 3ऱ्या पूर्ण मजल्यावरती स्थित आहे. आणि याचा नवीनच होणारा डायग्नोस्टिक विभाग व लवकरच सिटी स्कॅन कॅथलॅबची सुविधा इथे उपलब्ध होणार आहे. 3ऱ्या मजल्यावर जरी असलं तर याच्यासाठी स्ट्रेचर लिफ्ट इमर्जन्सीसाठी पूर्णपणे अद्ययावत प्रकारे अवेलेबल आहे. 24 आवर्स इथे इमर्जन्सी स्टाफ, इमर्जन्सी डॉक्टर, एमडी डॉक्टरांचं 24 तास बॅकअप हे आपल्या हॉस्पिटलसाठी कायम अवेलेबल आहे. तर त्याचा मला असं वाटतंय मखमलाबादकर, हरसुलकर, मातोरीकर आणि आजूबाजूचा एरिया उत्तर नाशिक मधला येवल्यापासून तर धारणगाव, त्या त्र्यंबकेश्वर पासून तर दिंडोरी ह्या सगळ्या एरियाला ह्या हॉस्पिटलला सेंट्रल प्लेस वरती सगळ्या सुविधा लवकरात लवकर अप्रोचेबल राहतील. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.